का हे तुमचे आहेत ना नगरी विकास खात्याचे मंत्री, कायदा शिका. त्यांना सांगा रात्र शाळेत जा किंवा प्रौढ शाळेत जा, पण शाळेत जा. आतापर्यंत तुम्हाला जे काय थोडंफार साक्षरता आहे ती शिवसेनेमुळे आमच्या. तुम्ही शिकलाय, तुम्ही कोण होता? कल्याण किंवा डोंबिवलीमध्ये ठाकरे बंधूंच्या उमेदवारांनी जी नाट्यमयरित्या अचानक नाट्यमयरित्या नाही घेतली, त्याची पक्षांतर्गत काही चौकशी झाली आहे का? हे नेमकं कशातून घडलंय? कशात 40 आमदार कसे फुटले त्याच पद्धतीने माघार घेतली. तिकडे 50 कोटी ते 5 कोटी, बरं का? तिथे 50 कोटी आहे, 50 खोके ते 5 खोके. जळगावला 50 लाख, काही ठिकाणी एका खोक्यात. पण खोकी आणि पेट्या यांचा संदर्भ या माघारीशी आहे, पण तेवढं सोपं नाही. निवडणुका होणार. राहुल नार्वेकरांवर अद्याप कारवाई केली निवडणूक आयोगाने नाही. सर्व व्हिडिओ समोर आले, सर्व प्रकारचे बातम्या येताना निवडणूक आयोग गांडू आहे. कापायचा हिम्मत पाहिजे. तुम्ही संविधानिक पदावर बसलेला आहात. तुमच्या कार्यालयात शेषनचा फोटो लावा, TN शेषनचा. आणि शेषनने ज्या प्रकारे काम केलं निवडणूक आयोग म्हणून त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करा. नाहीतर तुम्हाला लोक गांडू किंवा ताटाखालची मांजरच म्हणणार. जसा गब्बर सिंग म्हणाला होता ना, इज्जत मिट्टी में मिला दी, तसं निवडणूक आयोगानं त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळवलेली आहे या महाराष्ट्रात आणि देशामध्ये. काय तुम्ही सांगता आम्हाला? आणि कुठला कायदा? मंत्री भरत गोगावलेचा सुपुत्र अजून फरारी कसा? 1 महिना होऊन गेला. अटेम्प्ट टू मर्डर, बाकी सगळे मिळत आहेत. मंगेश काळोखोचे आरोपी सापडले, खोपोली सगळे सापडले. पण भरत गोगावलेंचा मुलगा ज्याने अटेम्प्ट टू मर्डरचा प्रयत्न केला आहे, खुनाचा प्रयत्न, हत्येचा प्रयत्न केलेला आहे, तो गेल्या 1.5 महिन्यापासून फरारी आहे, बेपत्ता आहे. आणि महाराष्ट्राच्या पोलिसांना ते सापडत नसतील तर रायगडच्या जिल्हा प्रमुखांना जाब विचारला पाहिजे. राऊतसाहेब, पण महाराष्ट्रात एक भयानक घटना अशी घडलेली आहे की बिनविरोध उमेदवारी किंवा बिनविरोध निवडणुका करण्याच्या नादात मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा सोलापूरला हत्या झाली आहे. ही गंभीर गोष्ट आहे. ठाकरे तिथे भेटायला जातात. सोलापूरला महाराष्ट्रातलं राजकारण कोणत्या दिशेला चाललंय? हे विचारा देवेंद्र फडणवीसना. गृहमंत्री आहेत ते. काल होते ना व्यासपीठावर सगळे. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार असं बोलले ना ते काल. महाराष्ट्राचा चेहरा मोहरा त्यांनी भ्रष्ट केला. महाराष्ट्राच्या चेहरा मोहऱ्यावर त्यांनी निरपराधांचं रक्ताचे शिंतोडे उडवले आणि म्हणतात आम्ही महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलणार आहोत. हां, यांचे सगळे भ्रष्ट आणि खुनी मोहरे निवडणुकीत उतरलेले आहेत. हे काय आम्हाला सांगतायत? सोलापूरची हत्या याचं उत्तर फडणवीसांना द्यावं लागेल. गुंडांना पाठीशी घालणारे सरकार आहे. यांच्या सरकारमध्ये गुंड आहेत आणि खुनी आहेत. चला हिंदी में एक वेबसाइट तैयार करण्यात आली आहे. बोला, आप बोलिए. सर, एक वेबसाइट तयार करण्यात आलेली आहे हायटेक आज शिवसेना, उद्धव बालासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना और राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब तीनों का एक जॉइंट मैनिफेस्टो, वचननामा हम आज उनका प्रकाशन करेंगे, प्रदर्शन करेंगे. हमें पूरा विश्वास है ये 3 पार्टी एकत्र एक साथ आने के बाद मुंबई की महानगर पालिका हम आएंगे, चाहे कोई कुछ भी कहे. उनको हम ज़्यादा महत्व नहीं देते. महाराष्ट्र के चुनाव में जो हत्याकांड सामने आते हैं, एक सोलापुर में महाराष्ट्र नवनिर्माण की एक कार्यकर्ता की जिस प्रकार से निर्गुण हत्या हुई है, निर्मम हत्या हुई है, वो इसलिए कि ये सत्ताधारी लोग वहाँ का चुनाव निर्विरोध करना चाहते थे. जिस तरह से पूरे महाराष्ट्र में 60 से ज़्यादा लोगों को निर्विरोध चुनकर लाया, कैसे लाया, कौन से हिसाब से लाया, उसके पीछे क्या षड्यंत्र है उनको मालूम. लेकिन हम ये निर्विरोध चुनाव होने नहीं देंगे. कानूनन अधिकार नहीं है. EVM मशीन पर एक बटन है नोटा का. जब तक ये नोटा का बटन है तब तक कोई